Hello students, मागच्या yesterday's lecture we have seen the key points, and by using those key points we are going to study the sentences or examples. कसे examples असतात, कसे examples सॉल्व करायचे, कसे निगेटिव्ह बरेचसे आन्सर्स असतात ते निगेटिव्ह पद्धतीने जायचं, म्हणजे हे नाही ते नाही ते नाही मग ते असलं पाहिजे असं. आणि CETला वेळ नाही, सॉल्व करत बसायला वेळ नाही आहे, त्यामुळं कसं करायचं तर गेजनी आन्सर. मग त्यासाठी की पॉईंट जे आहे ते दोन्ही व्हिडिओज तुम्ही काय करा, चांगले स्टडी करा आणि त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा पहिलंच एक्झाम्पल बघा, सेंटेन्स डॉट 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 ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोपोजिशन इन. प्रोपोजिशन म्हणजे काय, तर जे सेंटेन्स इम्पेरेटिव्ह नसते, आता हे इम्पेरेटिव्ह आहे म्हणजे हे प्रोपोजिशन असणार नाही आहे. हे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे ते असणार नाही आहे. हेही क्वेश्चन मार्क आहे म्हणजे असणार नाही. म्हणजे राहिलं कुठलं, पहिलं फर्स्ट क्वेश्चन. समजलं, इतकं सोपं असतं, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला ते की पॉईंट्स तुमचे लक्षात असले पाहिजे. सेकंड पहा, डॉट 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 ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर कन्सिडर्ड टू बाय द स्टेटमेंट इन लॉजिक. आता कोण स्टेटमेंट लॉजिकमध्ये घेतलं जातं, तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तर घेतलंच जात नाही, एक्सक्लामेटरी विचारात घेतलं जात नाही, मॅथमॅटिकल आयडेंटिटीज विचारात घेतलं जातं. आणि बघा, म्हणजे इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी असेल तर ते स्टेटमेंट नसतं, एक्सक्लामेटरी असेल तर स्टेटमेंट नसतं, मॅथमॅटिकल आयडेंटिटी म्हणजे काय, ए स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस AB किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असेल, ह्या आयडेंटिटीज आहेत ना, ते मात्र मॅथमॅटिकल स्टेटमेंट आयडेंटिटीज हे स्टेटमेंट असतं. ओके, समजलं. तिसरं पहा, द स्टेटमेंट इज assumed to be either true or false or the alternately either valid or invalid. A statement cannot be partially true or partially false. This assumption is known as. बघा मी काल सांगितलं होतं, काल लिहून दिले तुम्हाला, की ज्या स्टेटमेंटमध्ये जे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू किंवा फॉल्स असते त्याला आपण एक्सक्लूड, लॉ ऑफ एक्सक्लूड मिडल म्हणतो. तो पाठच असेल तर फक्त तिथे तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे, त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे. मी तुम्हाला की पॉईंट्स मी जे दिलेले आहेत ते की पॉईंट्स तुम्ही जर स्टडी चांगले केले तर त्याचा काय आन्सर अवघड होणार नाही आहे, लगेच सापडते. हे बघा, इन मॅथमॅटिकल लॉजिक द ट्रूथ ऑर द फॉल्सिटी ऑफ अ स्टेटमेंट इज कॉल्ड. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटला ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्याला काय म्हणतात, ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात. तर त्याला मिडल व्हॅल्यू म्हणत नाहीत, फॉल्स व्हॅल्यू म्हणत नाहीत, रॉंग व्हॅल्यू म्हणत नाहीत, तर ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात. आपण ते ट्रूथ व्हॅल्यू टेबल नाही का काढत, तर ट्रूथ व्हॅल्यू टेबल काढतो ना, तेच ते ट्रूथ व्हॅल्यू. ओके, कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्स. द अर्थ इज अ राऊंड, every set is a finite set, 5 is a prime number, and x square minus 3x minus 4 equal 0 x belongs to R. The truth value of the statement dot dot and dot dot is true. आता ह्यातली ट्रू कुठले आहेत बघा. हे बघा, अर्थ इज राऊंड, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. कोणत्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे, तर अर्थ इज राऊंड. आणि हे बघा, एव्हरी सेट इज फायनाईट सेट नाही, चुकीचं आहे. प्रत्येक सेट म्हणजे हे असू शकत नाही, हे असू शकत नाही. 5 इज अ प्राईम नंबर असू आहे. आणि ह्याचे जे काही दोन असतात, त्याचे जे दोन फॅक्टर असतात ते एक्स बिलॉंग्स टू आर, म्हणजे आरमधले आहेत का, आरमध्ये 0 पण असतो ना, रिअल नंबरमध्ये 0 पण असतो, मायनस पण असतात, पण ते मायनस आहेत का, 0 आहे का, नाही. म्हणजे हे याचा अर्थ हे काय नाही, म्हणजे पहिलं आणि तिसरं, फर्स्ट अँड थर्ड तुमचा आन्सर, म्हणजे हा बी ऑप्शन असणार. थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. लॉजिकमध्ये स्टेटमेंट कोण, आता हे प्रश्नार्थ आहे, नाही स्टेटमेंट. मे गॉड ब्लेस यू, आय एम लाईंग, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तर याच्यातलं कोण असणार आहे, तर बघा हे क्वेश्चन मार्क आहे. हे सुद्धा मेने सुरुवात झाली, सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात झाली. आणि आय एम लाईंग हे डी, मुंबई इज द कॅपिटल, हे स्टेटमेंट असणार आहे, लक्षात घ्या. लॉजिकमध्ये स्टेटमेंट कोणतं असणार आहे, हे असणार आहे. कन्सिडर द स्टेटमेंट, नो हिरोज आर विलन्स, नो हिरोज आर विलन्स इन द मल्टीस्टार फिल्म. धिस स्टेटमेंट इज. आता ह्याचा कुठल्या टाईपचं असू शकेल, तर ऑल एक्स आर वाय, नो एक्स आर वायज, और सम एक्स आर वायज, और म्हणजे कसं, नो हिरो म्हणजे नो हिरो आणि व्हिलनमध्ये काही साम्य नाही, याचा अर्थ कशामध्ये, हिरोमध्ये आणि व्हिलनमध्ये कोणत्याही प्रकारचं साम्य नाही, याचा अर्थ नो एक्स नो वायज. ह्याचा अर्थ काय, ऑल एक्स वायज म्हणजे सगळे हिरोज
फिलन्स असतात, चुकीचं आहे. याचा अर्थ काय, सम एक्स वायज म्हणजे काही हिरोज फिलन्स असतात, नाही. ऑल वायज आर एक्स सगळे फिलन्स हिरोज असतात, चुकीचं आहे. म्हणून हे बघा, नो एक्स आर वायज म्हणजे कुठलाही हिरो फिलन असू शकत नाही, असं लक्षात आलं का. म्हणून बी त्याचा आन्सर. पुढे पहा, द वर्ड विच कंबाईन टू सिम्पल सेंटेन्सेस इज कॉल्ड. म्हणजे दोन सिम्पल सेंटेन्सना एकत्र करणाऱ्या शब्दाला कनेक्टिव्ज म्हणतात, कंजंक्शन म्हणतात, लक्षात घ्या. हे बघा, लॉजिकल कनेक्टिव्ज, सेंटेन्शियल कनेक्टिव्ज, बोथ ए अँड बी, नन ऑफ, ह्या दोन्ही म्हणतात त्याला. म्हणजे ती अँड, बट, येट, ऑर, इफ डॉट डॉट, देन, इफ अँड, ओनली, इफ या वर्ड्सनी कनेक्ट करणारे जे सेंटेन्सेस असतात ना, त्या वर्ड्सना लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतात. आणि सेंटेन्शियल कनेक्टिव्ह म्हणजे सेंटेन्शियल कनेक्टिव्ह म्हणजे वाक्यांना जोडणारा कनेक्टिव्ह, म्हणजे हे म्हणतात. म्हणजे बी सी त्याचा आन्सर. इफ डॉट 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 देन इट इज अ डॉट डॉट आणि लॉजिक. इफ डॉट 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 देन. आता इफ देनचं सेंटेन्स कोणतं असतं, आता इफ देनचं सेंटेन्स कोणतं असतं, तर इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल आपण म्हणतो. तर काय विचारले बघा, हे बघा, आता या लॉजिकमध्ये इफ देनला काय म्हणतात, तर कनेक्टिव्ह म्हणतात. इफ हा देन हा त्याचा जोड शब्द आहे ना, बघा काय म्हणले, निगेशन म्हणले का प्राईम कॉम्पोनंट म्हणले का लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणले का डिस्जंक्शन म्हणले, तर लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणायचं. म्हणजे डिस्जंक्शन तरी नसणार आहे, निगेशन बी नाही आहे, प्राईम कॉम्पोनंट नाही, म्हणजे हे राहील असं. A combination of a simple statement formed by using the connective is called a combination of simple statement formed using the connective. Connective using करून जर सेंटेन्स जे तयार केलं जातं काय म्हणतात, निगेशन म्हणतात का, नाही. प्राईम कंपोनंट म्हणतात का, नाही. डिस्जंक्शन म्हणतात का, नाही. तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल सेंटेन्स एकत्र केल्यानंतर टू ऑर मोर सिंपल सेंटेन्सेस कनेक्टेड बाय द कनेक्टिव्ह दिस कॉल्ड अ कंपाऊंड स्टेटमेंट. ही डेफिनेशनच आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, the statement in a logic which form a compound statement is called is. A statement in a logic which form a compound statements is called a negation, prime म्हणजे प्राईम कंपोनंट, डिस्जंक्शन का लॉजिकल. म्हणजे द स्टेटमेंट इन अ लॉजिक विच फॉर्म द कंपाऊंड स्टेटमेंट, म्हणजे जे या स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट तयार केले जे असते किंवा त्या कंपाऊंड स्टेटमेंट जे तयार झालेलं असते त्याला काय म्हणतात, तर त्याला प्राईम कंपोनंट्स. म्हणजे समजा पी आणि क्यू दोन स्टेटमेंट्स आहेत, त्या दोन पी आणि क्यू स्टेटमेंटने इफ पी देन क्यू असे दोन स्टेटमेंट्स तयार होतील, तर त्याला प्राईम कंपोनंट्स म्हणतात. काय म्हणतात त्याला, प्राईम कंपोनंट्स असं म्हणतात. लक्षात येते का बघा. आता पुढे जाऊ, थोडंसं तुम्हाला की जर तुम्ही मागचे दोन व्हिडिओ चांगले जर पाहिले तर तुम्हाला ह्यात काही मी आता सांगतोय हे फटफट ॲन्सर्स मिळणार, लक्षात घ्या. आणि तुम्हाला लक्षात घ्या, CETमध्ये तुम्हाला फटफट ॲन्सर्स आले पाहिजे. पुढे पहा, if P is a statement then the statement obtained by the making the statement P negative is called dot 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 of P is denoted by. म्हणजे P जर स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेटिव्ह कसं दाखवतील, तर डिस्जंक्शननं अजिबात नाही दाखवत, निगेशन नॉट P नाही दाखवत, डिस्जंक्शन नाही दाखवत. बघा, निगेशन म्हणजे असं निगेशन P दाखवतात. ते काय सोपंच आहे. पुढे P statement 5 is a prime number, then 5 is a not prime number is denoted by. 5 हा जर प्राईम नंबर असेल म्हणजे P स्टेटमेंट, त्याचं 5 इज नॉट म्हणजे निगेशन ऑफ P ना, कुठं दाखवते, इथं दाखवते बघा. हां, पुढे पहा, इफ R and S are the two simple statements then the compound statements R or S is called. आता R म्हणजे काय आहे, तर डिस्जंक्शन. लक्षात घ्या, इथं बघा शोधायचं, इथं डिस्जंक्शन आहे. लक्षात ठेवा, P means P such that I will read the textbook of maths, आणि Q स्टेटमेंट आहे I will read the Navneet digest of maths, then I will read the textbook of maths or the Navneet digest of maths is denoted by. आता R म्हणले काय लक्षात यायला पाहिजे, डिस्जंक्शन म्हणजे व्ही सारखं चिन्ह कुठं आहे बघायचं, इथं आहे बघा, हे त्याचं आन्सर. फट्ट दिशी मिळते, फक्त थोडंसं दोन व्हिडिओ मागे दिलेले पुन्हा बघून काढा, लक्षात येईल. इफ P and Q are the two simple statements with the compound statements P and Q is called. अँड म्हटले की तुम्हाला सांगितलं अँड बट येट कंजंक्शन आहे का कुठं बघा, कंजंक्शन इथं आहे बघा, कंजंक्शन आहे, बाकी बघायचंच नाही. इफ R
इज आर स्टेटमेंट काय दिले 17 इज अ प्राईम नंबर. येस स्टेटमेंट दिले 17 इज अ ऑड नंबर. देन 17 इज अ प्राईम नंबर अँड इट इज अ ऑड नंबर इज डिनोटेड. आता अँड आलं. अँड म्हणजे काय, आता बघा ॲक्च्युअल काय 17 इज अ प्राईम नंबर, पण त्याने काय म्हटले 17 इज अ ऑड नंबर, म्हणजे निगेशन ऑफ आर यायला पाहिजे. इथं बघायचं निगेशन ऑफ, बघा 17 इज अ म्हटले बघ पी आर काय म्हणले 17 इज अ प्राईम नंबर आणि येस काय म्हणले 17 इज अ ऑड नंबर. त्यांनी देताना काय पहिला दिले मात्र 17 इज अ प्राईम नंबर आहे बघा हे आर अँड इट इज अन ऑड नंबर. हे बघा म्हणजे आर अँड आहे म्हणजे अँड म्हणजे कंजंक्शन आर कंजंक्शन येस. हे बघा हे if P and Q are the two simple statements, then the compound statements if P then Q is called. if then ला कंडिशनल म्हणायचं. इथं बघा कंडिशनल कुठे आहे का बघा, कंडिशन आहे बघा हे सी. if then कंडिशनल लक्षात घ्या. if and only if बाय कंडिशनल लक्षात घ्या. कंजंक्शन म्हणले की अँड बट येट आलं की लक्षात. पुढे पहा फॉर द स्टेटमेंट आर अँड येस. R implies yes. R implies yes is read as R implies yes. Here statement R is called. R ला काय म्हणतात, काल एक सेकंड लेक्चरमध्ये सेकंड व्हिडिओमध्ये तुमच्याकडे आहे बा. तर R ला काय म्हणतात, कॉन्सिक्वेंट म्हणतात का अँटीसेडेंट म्हणतात, प्राईम कंपोनंट म्हणतात का लॉजिकल कंडिशन. तर त्याला अँटीसेडेंट म्हणतात. अँटीसेडेंट ऑर हायपोथिसिस शब्द काय सांगितला बघा काल, अँटीसेडेंट ऑर हायपोथिसिस म्हणतात त्याला. अँटीसेडेंट हा वर्ड आहे म्हणजे हे तुम्हाला पाठ पाहिजे. ते पाठ असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. फट आन्सर्स तुम्हाला त्याची सापडतील. येते का बघा पुढे. फॉर द स्टेटमेंट्स P and Q, P implies Q, read as the P implies Q. Here the statement Q is called. Q ला काय म्हणतात बघा, काल बघितले तुम्ही बघा, कॉन्सिक्वेंट किंवा कॉन्क्लुजन काय म्हणतात. हे पाठ असेल ना तुम्ही फक्त दिशेत जायचं बघायचं कॉन्सिक्वेंट आहे का, कॉन्सिक्वेंट आहे किंवा कॉन्क्लुजन आहे का. तर कॉन्क्लुजन कुठं नाही, कॉन्सिक्वेंट आहे म्हणजे आन्सर. ते पाठ पाहिजे तुमच्या. तुम्हाला जे 2 व्हिडिओ दिले ते पुन्हा पहा, त्याच्यातले सर्व क्वेश्चन्स आहेत. फॉर स्टेटमेंट्स P and Q, P implies Q is read as the P implies Q. Here the statement P is called. P ला काय म्हणतात म्हणून मी सांगितलं तुम्हाला, काय म्हणतात हायपोथिसिस आणि अँटीसेडेंट. अँटीसेडेंट हायपोथिसिस दिलाय म्हणून हायपोथिसिस. फॉर द स्टेटमेंट आर अँड येस, आर इम्प्लाइज येस इज रीड एज आर इम्प्लाइज द स्टेटमेंट येस इज कॉल्ड. आत्ता सांगितलं येसला काय म्हणतात, अँटीसेडेंट ऑर कॉन्सिक्वेंट ऑर कॉन्क्लुजन. त्याच्यात काय दिले बघा, कॉन्क्लुजन दिलेलं आहे. इथं कॉन्क्लुजन दिलं म्हणजे पाठ असेल तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. पाठ पाहिजे. P ABCD is a rectangle. Q ABCD is a parallelogram. Then if ABCD is a rectangle, then it is a parallelogram. It is denoted by if and then आहे म्हणजे इम्प्लायचं साईन कुठे आहे बघायचे, 1 arrow सिंगल arrow इथे आहे बघा. The statement P is sufficient for Q is also expressed. P हा Q साठी सफिशियंट आहे हे एक्सप्रेस कसं होईल, तर Q if P असंही एक्सप्रेस करता येईल. P ओनली इफ Q असे एक्सप्रेस करता येईल किंवा P इम्प्लाइज Q म्हणजे सगळे आहेत बरोबर आहेत. तर त्याचं काय घ्यायला पाहिजे तुम्हाला, डी घ्यायला पाहिजे. 25 पहा. इफ P and Q are the two simple statement, then the compound statement P is only Q. आता P if only Q here कॉल्ड द स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहे, पी इफ अँड ओनली. इफ अँड ओनली कशामध्ये असतं, बाय कंडिशनमध्ये. बाय कंडिशन कुठे आहे बघा, इथे आहे बघा. समजते का बघा, हे तुम्हाला मी बाय कंडिशनल सांगितलं. पुढे पहा. द कंपाऊंड स्टेटमेंट आर बाय कंडिशन क्यू इज कॉल्ड बाय कंडिशनल. काय बाय कंडिशनल आहे, डबल इम्प्लिकेशन आहे, इक्विव्हॅलन्स आहे म्हणजे हे सगळंच उत्तर तिन्हीच्या तिन्ही बरोबर, ऑल ऑफ दीज. The compound statement P by condition Q means P only if P is necessary for Q, Q is necessary for P, if P then Q and if Q then P असेल तर Q असणार, Q असेल तर P असणार. हे तुम्हाला त्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे, सेकंड व्हिडिओमध्ये. सी त्याचा आन्सर. द कनेक्टिव्ह ऑर इज डिनोटेड बाय, बघा बेसिकवर किती विचारलं, ऑर मीन्स हा हे आन्सर येणार.
disjunction. Disjunction. Which पुढे all of the following statements form of the statement. All of the following statement different from the statement. For example, P is necessary and sufficient condition of Q. P is equivalent to Q. P implies Q and conversely P if and if Q are called. ह्या सगळ्यांना काय म्हणतात? बाय कंडिशनल. हे सगळे बाय कंडिशनचे आहेत. सफिशियंट बाय कंडिशनच्या ह्या काय तर प्रॉपर्टी आहेत सगळ्या बाय कंडिशनल. A biconditional statement is the conjunction. Biconditional is a statement of the conjunction of the two dot 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 statement. कोणत्या प्रकारचं स्टेटमेंट असते? बायकंडिशनल स्टेटमेंट हे दोन्ही कंडिशनलच असतात. इफ अँड ओनली इफ म्हणजे पहिलं असेल तर दुसरं, दुसरं असेल तर पहिलं. कंडिशनल स्टेटमेंट असतात, लक्षात घ्या. समजते का बघा. पुढे इफ बिल गेट्स इज रिच, बिल गेट्स इज सॅड, then the statement it is not true that Bill Gates is poor and sad. आता it is not true म्हटलं की टोटल लक्षात घ्या. इट इज नॉट ट्रू म्हटलं की निगेशन यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? निगेशन. आता इट इज नॉट ट्रू दॅट बिल गेट इज पुअर म्हटलं की रिचच्या उलट केलं म्हणजे निगेशन ऑफ आर. निगेशन ऑफ आर. अँड म्हणले म्हणजे कंजंक्शन. हे बघायचं कुठं आहे आणि येस कुठं आहे बघायचं. येत आहे बघा, येत आहे. तर एवढीच आज 31 एक्झाम्पल्स लक्षात घ्या. या पद्धतीने गेलो तर जास्त एक्झाम्पल्स होतात, पण जर त्या पद्धतीने जर गेलो बोर्डवर जर गेलो तर एक 5 ते 6 एक्झाम्पल सर्व मला लिहून काढावं लागणार ना, तेव्हा 5 ते 6 एक्झाम्पल होतील. हा फायदेशीर आहे. अशाच पद्धती